आता हे कागदपत्र नसेल तर एसटीत बसता येणार नाही. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजपासून 5 नवे नियम लागू. आता हे कागदपत्र जर नसेल तर हाफ तिकीट मिळणार नाही. हे कागदपत्र नसेल तर फुल तिकीट द्यावं लागणार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय, ज्यामुळे आता प्रवाशांना फटका बसणार. 5 असे नियम, ज्यांच्यातील एक नियम असा आहे की ज्यामुळे हाफ तिकीट तुम्हाला मिळणार नाही. तर दुसरा नियम हा खास करून महिलांसाठी आहे. ज्या महिला हाफ तिकिटावर प्रवास करतात त्यांना पूर्वी काही न दाखवता हाफ तिकीट मिळायचं. पण आता हे कागदपत्र नसेल तर हाफ तिकीट मिळणार नाही. तर यातील 5वा नियम जो आहे तो खूप भयानक आहे. तो नियम असा आहे की तो जर पाळला नाही तर तुम्हाला बसमध्येच बसता येणार नाही. बसने प्रवास करता येणार नाही. संपूर्ण राज्यात बसमधून तुमचा प्रवास हा कायमचा बंद होऊन जाईल. पूर्वी खिशात पैसे असले आणि फक्त आधार कार्ड असलं तरीही कोणत्याही बसमध्ये सवलत घेता यायची. पण आता इथून पुढे तसं होणार नाही. जर या 5 नियमांपैकी कोणताही एक नियम जर मोडला तर बसमधून थेट उतरवून दिला जाईल. आणि जर कंडक्टरशी हुज्जत घातली तर तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. 5ही नियम अतिशय भयानक आहेत, जे प्रत्येक प्रवाशाला जाणून घेणं गरजेचं आहे. सरकारच्या माध्यमातून एसटीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना एक अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे. पहा, हे कागदपत्र नसेल तर हाफ तिकीट बंद होणार. आता ज्या महिला हाफ तिकिटावर प्रवास करत होत्या, भयानक नियम काय आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय. लक्षात घ्या, हा व्हिडिओ जर तुम्हाला एसटीतून प्रवास करताना कुठल्याही अडचणीचा सामना करायचा नसेल, सगळ्या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे. सावधान, जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ सेवर ठरणार आहे. आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात 5 भयंकर नियम लागू झालेत. नीट ऐका, आता साध्या चुकीमुळे सुद्धा तुम्हाला भर रस्त्यात बसमधून खाली उतरवलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे MSRTCने असा काही फतवा काढलाय की आता प्रत्येकाला आपल्या खिशात 2 खास कागदपत्र बाळगणं सक्तीचं आहे. जर कंडक्टरने विचारल्यावर ही कागदपत्र दाखवली नाहीत तर विसरून जा तुमचा प्रवास. तुम्ही पूर्ण तिकिटाचे पैसे मोजले असतील, ही खिशातून रोख रक्कम काढून दिली असेल तरीही नियम मोडला तर तुम्हाला चालू बसमधून अर्ध्या वाटीत उतरवून दिलं जाईल. एवढंच नाही, जर तुम्ही हुज्जत घातली किंवा दादागिरी करायचा प्रयत्न केला तर थेट पोलीस स्टेशनची हवा खावी लागेल. तुमच्यावर गुन्हा दाखल होणार हे नक्की. यातला पहिला नियम तर त्या महिलांसाठी आहे ज्या 50% सवलतीत प्रवास करतात. तुमची ही सवलत धोक्यात येऊ शकते, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होईल. बघा, आता सवलतीचा जमाना गेला, आता शिस्तीचा काळ आलाय. दुसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, तर तिसरा नियम 75 पार केलेल्या लोकांसाठी ज्यांना मोफत प्रवास मिळतो. पण चौथा आणि 5वा नियम तर इतका डेंजर आहे की तो सर्वांनाच लागू होतो. आता तुम्ही कोणीही असा, महिला, पुरुष, म्हातारी माणसं किंवा अंधे लहान मुलं, हे नियम पाळले नाहीत तर दंड तर होणारच, पण कायदेशीर कार्यवाहीचा ससेमिरा मागे लागेल. लग्नाला जायचं असेल, महत्त्वाची प्रमाणपत्र जवळ ठेवा, नाहीतर प्रवासाची संधी हुकणार. जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं असेल किंवा ॲडव्हान्स तिकीट काढलं असेल तरीही कागदपत्र नसतील तर तुमचं तिकीट जागीच बाद ठरेल. पण थांबा, या 5 नियमांपैकी शेवटचा 5वा नियम पुरुषांसाठी एक मोठी गुड न्यूज घेऊन आलाय, जो तुम्हाला नक्कीच खुश करेल. आता नियम क्रमांक 1 नीट समजून घ्या. महिलांना मिळणारी 50% सवलत आता काही अटींवर अवलंबून आहे. आधी कसं होतं, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला अर्ध तिकीट मिळायचं. पण आता ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या सीमेच्या आतच मिळेल. जर तुम्ही राज्याची बॉर्डर ओलांडले तर पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशावेळी मला माहीत नव्हतं असं म्हणून चालणार नाही, कारण कंडक्टरशी वाद घातल्यास तुमचा प्रवास तिथेच थांबवला जाईल. शहरी भागात जसं की ठाणे, पनवेल किंवा पुणे पिंपरी चिंचवडसारख्या सिटी बसमध्ये ही सवलत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तिथे 100% पैसेच भरावे लागतील. दुसरा नियम आहे लहान मुलांच्या तिकिटाचा. आता पोरांच्या आधार कार्ड सोबत असल्याशिवाय त्यांना सवलत मिळणार नाही. 5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी आधार कार्ड सक्तीचं आहे. अनेक जण वयाची लबाडी करतात, पण आता आधारवरची जन्मतारीख सगळं खरं सांगेल. आधार नसेल तर कंडक्टर तुम्हाला पुढच्या स्टॉपवर खाली उतरवू शकतो. तिसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. जे लोक बनावट आधार कार्ड वापरून वय 75 दाखवतायत त्यांच्यावर आता सरकारची करडी नजर आहे. डुप्लिकेट कार्ड सापडलं तर थेट फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल. चौथा नियम तर सर्वातच आहे. जर तुम्ही दारू पिऊन बसमध्ये चढलात किंवा तंबाखू सिगरेट ओढून बस घाण केली तर तुम्हाला प्रवासाला सक्त मनाई आहे. संशयास्पद हालचाली करणाऱ्या किंवा महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट जेलची हवा खावी लागेल, मग ती व्यक्ती कुणीही असो. शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही. आता वळूया त्या 5व्या नियमाकडे, जो पुरुषां असल्याची खात्री करा. दुसरी स्टेप, महिला भगिनींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी शक्य असल्यास
स्मार्ट कार्ड आणि NCMC कार्डसाठी आपल्या जवळच्या ST रेपोमध्ये जाऊन चौकशी करा. हे कार्ड जवळ असेल तर तुम्हाला वारंवार कागदपत्र दाखवण्याची गरज पडणार नाही. तिसरी स्टेप, जर 75 वर्ष असाल तर तुमचा तहसीलदारांकडून मिळालेलं वयाचं प्रमाणपत्र आणि डिजिटल स्वाक्षरी असलेलं दाखला सोबत ठेवा. फोटोकॉपीपेक्षा ओरिजिनल कागदपत्र आणि मोबाईलमध्ये डिजिलॉकरमध्ये सेव्ह केलेलं कागदपत्र दाखवणं कधीही सुरक्षित ठरतं. चौथी स्टेप, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना आणि महिलांना या नवीन नियमाबद्दल सांगा, कारण बऱ्याचदा त्यांना सोशल मीडियावरील या अपडेटबद्दल माहिती नसते आणि बसमध्ये गेल्यावर त्यांचा अपमान होतो किंवा त्यांना विनाकारण दंड भरावा लागतो. आता मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश एकच आहे की कोणत्याही सामान्य प्रवासाला प्रवासादरम्यान त्रास होऊ नये. आणि सरकारचे नियम आहेत, पण आपण जागरूक राहिलो तर आपल्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं? ST महामंडळानं घेतलेला हा